पवार साहेब, तुमचं चुकलंच. साहेब, हिंजवडी, चाकण, तळेगाव, रांजणगाव, शिरवळ, कुरकुंभ इथे मोठमोठे MIDC प्रकल्प उभारून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला औद्योगिक वैभव प्राप्त करून दिलं. परिणामी महाराष्ट्रातला रोजगार वाढला. पण काय गरज होती तुम्हाला लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याची? नवी मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर साकारताना तुमची दूरदृष्टी दिसून आली. BKCचा व्यावसायिकदृष्ट्या कायापालट केलात. पण काय गरज होती या शहरांचा कायापालट करण्याची? देश दुष्काळाच्या तावडीत सापडला असताना तुम्ही कृषी मंत्रीपद स्वीकारून धान्य उत्पादनात वाढ करायची असल्यास आधारभूत किमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून विक्रमी उत्पादन झालं. दुष्काळामुळे धान्य आयात करणाऱ्या आपल्या देशाला तुम्ही जगातला क्रमांक 1चा धान्य निर्यातदार देश बनवलं. काय गरज होती शेतकऱ्यांचं भलं करण्याची? तुम्ही आखलेल्या फलोत्पादन कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील बागायतदारांना नवी व्यापारपेठ खुली झाली. हा यशस्वी कार्यक्रम पुढे केंद्र सरकारनेही स्वीकारला. पण काय गरज होती अशा योजना आखून सर्वसामान्य जनतेला रोजगार व व्यापाराची हमी देण्याची? साहेब, तुमचं चुकलंच. साहेब, कबड्डी या खेळाला आपण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आणि प्रो कबड्डी आपणच सुरू केलीत. ICCचं अध्यक्षपद भूषवित आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा ठसा उमटविला. माजी क्रिकेटपटूंना हक्काची पेन्शन मिळवून दिलीत. काय गरज होती तुम्हाला क्रीडा क्षेत्रासाठी इतकं करण्याची? आपण संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यात प्रवेश देण्याचा क्रांतिकारी निर्णय तुम्ही घेतला. मुख्यमंत्री असताना 1993 साली सर्वप्रथम महिला आयोगाची स्थापना करत महिला धोरण महाराष्ट्रात राबवलं. नंतर हेच धोरण देशभर लागू करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% व इतर ठिकाणी 33% आरक्षण महिलांना देण्याचा निर्णय घेतला. काय गरज होती अशा प्रकारे महिलांना समान वागणूक देण्याची? मराठवाडा विद्यापीठ नामकरणाचा संवेदनशील मुद्दा असो की मुंबई बॉम्बस्फोटासारखी थरकाप उडविणारी घटना, या कठीण प्रसंगात सत्ता गमवावी लागली तरी हरकत नाही असं म्हणत सामाजिक भान जोपासणारे निर्णय घेण्याची काय गरज होती तुम्हाला? लातूर किल्लारी भूकंपावेळी तुम्ही 3 महिने तिथे तळ ठोकून होतात. तुम्ही केलेल्या जलद पुनर्वसनाचे जगानं कौतुक केलं. त्यामुळेच गुजरातमधील भुज भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपत्कालीन मदत व्यवस्थेची संपूर्ण देशाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. काय गरज होती तुम्हाला त्यांच्या मदतीला धावून जाण्याची? 1999 साली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून नव्या पिढीला राजकारणात येण्याची संधी दिली. तुम्ही दाखवलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत तुमचा आदर्श घेत त्यांनी सुद्धा अभिनव संकल्पना राबविल्या. महाराष्ट्राच्या या देशाच्या विकासात सातत्यानं हातभार लावला. पण तुम्हाला काय गरज होती अशा नवख्या तरुणांना राजकारणाचे धडे देण्याची? म्हणूनच म्हणतो साहेब, तुमचं चुकलंच. कारण तुम्ही स्वतःचा विचार न करता समाजाचा, या देशातील सामान्य जनतेचा प्रामुख्याने विचार केला. यादी मोठी आहे साहेब, पण आज इथेच थांबतो. अनेकांनी आपणास आजवर फक्त बदनाम करण्याचंच काम केलं, परंतु आपण बरीच आहात साहेब. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्तेतील पक्षांनी आजवर किती संस्था स्थापन केल्या, किती सहकार रुजवला, कोणाला रोजगार उपलब्ध करून दिला या सरकारनं. टीका करणं सोपं असतं, पण पवार साहेब बनणं लय म्हणजे लय अवघड असतं. ध्यानात असो.